नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. राज्यातील मंत्र्यांचे प्रतिकात्मक कारनामे ठरले चर्चेचा विषय. ठाकरे गटाचे राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन यशस्वी. महापालिकेसमोरचे अतिक्रमण काढले गेले. चौपाटी आणि काला चबुतरा होईल काय अतिक्रमण मुक्त? तरुणांचा आवडता ब्रँड व्हॅन हुसेन ऑफर्सची लूट. रतनलाल प्लॉट चौकातील शॉपमध्ये गर्दी. नेत्यांच्या सोयीसाठी कचरा घंटा गाडीचे मजूर केले बेरोजगार. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारांचे अर्धनग्न आंदोलन. धारगड यात्रेबरोबर आज राजराजेश्वराला भाविकांची गर्दी. भाविकांनी मनोभावे केली शिवशंभूची पूजा अर्चना. आता सविस्तर बातम्या. महायुती सरकारमधील कथित भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी शिवसेना पक्षाने आज राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यभरात हे आंदोलन करण्यात आले. तर अकोल्यात शिवसेना आमदार नितीन देशमुख, गोपाळ दातकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. आमदार नितीन देशमुख आणि गोपाळ दातकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनकर्त्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांचे विडंबन करून आपला निषेध व्यक्त केला. विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी मोठे आंदोलन छेडले आहे. यामुळे महायुती सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावेळी राज्यातील मंत्र्यांचे प्रतिकात्मक कारनामे या आंदोलनात साकारण्यात आले होते. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा गाव पातळीवर सुरू झाली आहे. एक मंत्री तांत्रिक मांत्रिकला हाताखाली धरून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं पाहिजे, पालकमंत्री मिळालं पाहिजे म्हणून तांत्रिकांना लोकांना हाताखाली धरून पूजा पाठ करतो असा एक मंत्री. दुसरा मंत्री लेडीज बारमध्ये महिलांना लेडीज बार नाचवतो. तिसरा मंत्री त्याच्या घरात अक्षरशः पैशाच्या बॅगा दिसतात. बसते कसा आपण मंत्री आहो का कोण आहो याचं जाण त्या मंत्र्यांना नाही. कशा पद्धतीनं बसलेला आहे, कशा पद्धतीनं बॅगा आहेत, भरलेल्या बॅगा आहेत. एक आमदार वेटरला मारतो म्हणजे महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीनं चालू राहिलं. म्हणून ह्या लोकांना या सत्तेत राहण्याचा कोणता अधिकार नाही. एकीकडे शेतकरी संकटात आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधान भवनामध्ये रमी खेळतात. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवल्यानंतर आता मनपा प्रशासनाने चौपाटी, काला चबुतरा आणि जनता भाजी मार्केट परिसराकडे आपला मोर्चा वळवला आहे. महापालिकेच्या गजराजने या भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक व्यापारी आपला माल घेऊन पळ काढताना दिसले. महापालिकेचे अतिक्रमण हटाव अभियान जोरात सुरू आहे. गांधी चौकातील चौपाटी आणि काला चबुतरा परिसरातील लहान मोठ्या व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे हटवण्यात आली. तसेच जनता भाजी मार्केटमध्ये रस्त्यावर प्लास्टिकच्या तंबूखाली व्यवसाय करणाऱ्यांचे अतिक्रमणही हटवण्यात आले. प्रशासनाचा गजराज थेट या भागात दाखल झाल्याचे पाहताच अतिक्रमणधारक आपला माल वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसले. आगामी पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलीस विभागाची वाहने दररोज शहरातील अतिक्रमणधारकांवर लक्ष ठेवून आहेत. या कारवाईमुळे रस्त्यावरील अतिक्रमणे पूर्णपणे गायब झाली आहेत. नाईलाजास्तव अनेक व्यावसायिकांनी फेरीवाला झोनमध्ये आपली दुकाने थाटली आहेत. ग्राहकांनी रस्त्यावर माल मिळेनासा झाल्याने ते आता फेरीवाला झोनकडे वळत आहेत. शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला मिळालेल्या यशामुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढला आहे.
जगविख्यात रेडीमेड कपड्यांचा ब्रँड असलेला व्हॅन हुसेन तरुणांमध्ये चांगलाच हिट झाला आहे. नेकलेस रोडवरच्या मित्तल इलेक्ट्रॉनिक्स समोरच्या व्हॅन हुसेन शॉपमध्ये काही दिवसांसाठी विविध ऑफर्सचा धमाका तरुणांना आकर्षित करत आहे. व्हॅन हुसेनचे हे शॉप खास करून तरुणांसाठी डिझाईन केले आहे. रतनलाल प्लॉट स्क्वेअर येथील मित्तल इलेक्ट्रॉनिक्स समोरच्या व्हॅन हुसेन शॉपमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणले आहेत. या ऑफर्समध्ये 2000च्या खरेदीवर 799 रुपयांचा एक टी शर्ट मोफत मिळणार आहे. 2999 रुपयांची प्रोमो डेनिम जीन्स फक्त 799 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय 3999 रुपयांची खरेदी केल्यास केवळ 199 रुपयांमध्ये 3000 रुपये किमती डफेल बॅग ही केवळ 199 रुपये अदा करत तुम्हाला मिळणार आहे. तर 7999 रुपयांची खरेदी केल्यास अतिरिक्त 499 रुपये अदा करत 8 ते 10,000 रुपये किमतीची ट्रॉली बॅग तुम्हाला मिळणार आहे. फॅशन प्रेमींनी या ऑफर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या ऑफर्स काही दिवसांसाठीच असून त्या लवकरच बंद करण्यात येणार आहे. रतनलाल प्लॉट स्क्वेअर येथील मित्तल इलेक्ट्रॉनिक्स समोरच्या व्हॅन हुसेन शॉपमध्ये मेन्स वेअरमध्ये शर्ट्स, फॉर्मल शर्ट्स, कॅज्युअल शर्ट्स, पार्टीवेअर शर्ट्स, वेडिंग शर्ट्स, टी शर्ट्स, पोलो टी शर्ट्स, प्रिंटेड टी शर्ट्स, ग्राफिक टी शर्ट, सॉलिड टी शर्ट्स, सूट्स, फॉर्मल सूट्स, कॅज्युअल सूट्स, वेडिंग सूट्स, पार्टीवेअर सूट्स, ब्लेझर्स, फॉर्मल ब्लेझर्स, कॅज्युअल ब्लेझर्स, जॅकेट्स, ट्राउझर्स आणि चिनोस, फॉर्मल ट्राउझर्स, कॅज्युअल ट्राउझर्स, पार्टीवेअर ट्राउझर्स, जीन्स, स्किनी फिट जीन्स, स्लिम फिट जीन्स, रेग्युलर फिट जीन्स, शॉर्ट्स उपलब्ध करण्यात आले आहे. काही दिवसांसाठीचे ऑफर्स पाहता तरुणांची गर्दी झाली असून निवडक दिवसात घोषित ऑफर्स संपणार आहेत. वाशिम नगरपालिकेच्या घंटागाड्यांवर आणि कचरा संकलन करणाऱ्या 90 कंत्राटी कामगारांना नवीन कंत्राटदाराने कामावरून कमी केले आहे. यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून यांना पुन्हा कामावर घ्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी समोर कामगारांनी अर्धनग्न साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. घंटागाडी कर्मचारी व ट्रॅक्टरांना न्याय मिळालाच पाहिजे. घंटागाडी कर्मचारी व ट्रॅक्टर वाहन चालकांना न्याय मिळालाच पाहिजे. वाशिम नगर परिषद अंतर्गत घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन करणारे सुमारे 90 कंत्राटी सफाई कामगार वाहन चालक कचरा संकलनासाठी कामगार गेली 10 ते 20 वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. अनेक वर्षाच्या सेवेनंतर देखील 25 जुलै रोजी नव्या टेंडर प्रक्रियेनंतर वाशिम विधानसभेचे आमदार श्याम खोडे यांच्या नातेवाईक असलेल्या कंत्राटदाराने जुने कामगार कमी करून नवे कामगार नेमले आणि जुन्या कामगारांना कामगारावरून कमी केल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणली असा आरोप कामगारांकडून केला गेला आहे. ऐन सणासुदीच्या काळातच उदरनिर्वाहाचे संकट ओढवल्याने सफाई कामगार संघटनेच्या वतीने या सर्वांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी आजपासून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. वाशिम नगर परिषद कंत्राट कामगार व माझे सर्व सहकारी मित्र आम्ही इथे अर्धनग्न उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमच्या काही 2 मागण्या होत्या. एक, आम्हाला कामावून न सांगता काढण्यात आलेला आहे, डायरेक्ट कामावून काढण्यात आलं. दुसरं, आमचा किमान वेतनाचा मुद्दा आहे. त्याच्यामार्फत आम्ही CO साहेबांशी चर्चा केली ती त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये सरळ उल्लेख आहे की संबंधित ठेकेदार, कामगार अधिकारी व हे सर्व कर्मचारी यांच्या संयुक्त बैठक होईल. बैठक न झाल्याने आम्हाला डायरेक्ट कामावून कपात केल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. साहेब, आम्ही सर्व उदरनिर्वाह आमचा फॅमिलीचा होत नाही आहे. आम्ही 20 ते 22 दिवसापासून घरच्या रस्त्यावर आहोत. आम्ही कामावर रुजू नाही आहोत. आम्ही याच्यासाठी हे उपोषण मांडलेलं आहे. आणि तुम्ही कामावर होते? आम्ही इथून 20-22 दिवस झाले साहेब. आम्ही 10 ते 12 वर्षापासून, कोणी 18 वर्षापासून, कोणी 20 वर्षापासून असे सर्व कामगार इथे काम करत आहेत. 10 वर्षाच्या वरचा कालावधी सर्व कामगारांना इथे कामावर रुजू आहेत तेव्हापासून झालेला आहे. आता कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं? आता जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते स्थानिक आमदार श्याम खोडे ते यांच्या संबंधित कोणीतरी त्यांचे रिलेटिव्ह आहे त्यांच्या संदर्भात हे दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट, असं आम्ही ऐकण्यात आलेलं आहे साहेब. कॉन्ट्रॅक्ट 5 कोटीचा आहे. 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही जे पत्र वगैरे देऊन राहिलो आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही. त्याच्यासाठी आम्ही हा अर्धनग्न उपोषणाचा
हे मांडलेलं आहे. पुढची काय मागणी आहे? पुढची मागणी आमचं किमान वेतन आम्हाला त्वरित कामावर रुजू करण्यात यावं. आमच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ती यावं नाही अशी आमची इच्छा आहे. आणि सर्वांना आम्हाला लोकलचा, पूर्ण वाशिमचा, पत्रकार बंधूंचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे आणि तुमचा असा सपोर्ट आम्हाला राहू. राज्यातील भ्रष्ट बेजबाबदार मंत्र्यांना हटवा, विधानसभा निवडणुकीत झालेली मतांची चोरी थांबवा या मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांची लांब रांग लागली होती. शिवसेनेने आजच्या आंदोलनाला विविध मागण्यांची जोड दिली होती. सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन तत्काळ पूर्ण करावे ही मागणी देखील करण्यात आली. या आंदोलनामुळे वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या आंदोलनात उभाठा शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आणि आमची मुख्य मागणी ही आहे, जे भ्रष्ट आणि कलंक ज्या मंत्र्यांना लागलेला आहे त्या मंत्र्यांची लवकरात लवकर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला पाहिजे. आणि जे मंत्री आपलं काम सोडून विधानसभेमध्ये रमी खेळत आहे अशा मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. आणि आज जो शेतकऱ्यांचा मुख्य उद्देश आहे, मुख्य जो प्रश्न आहे तो म्हणजे त्यांची कर्जमाफी. तर ही कर्जमाफी जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर सरकारने केलीच पाहिजे. ह्या सर्व मागण्यासाठी पूर्ण वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज येथे जमलेले आहे. प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला की जे या भ्रष्टाचारी सरकारने जे लोकांना ज्या वेळेस निवडणुकीमध्ये फसवी आश्वासन दिली की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करतो व आज या संसदमध्ये एक न्यायालय मानले जाते, तिथे एक भ्रष्ट मंत्री आज रम्मी खेळतो आणि शेतकऱ्याची कर्जही माफी केली नाही. आणि जे लाडक्या बहिणींना यांनी फसवेगिरी करून मतदान घेतलं. मित्रांनो, सांगायचं म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मी काल बातमी पाहिली की 30,000 महिला ह्या त्यांनी काढून टाकल्या आहे त्याच्यातून. कारण की निवडून यायचं म्हणजे कोणताही घोषणा द्यायची आणि सरकार निवडून आल्यानंतर ती पूर्तता नाही करायची. त्यामुळे आम्ही आज या महाराष्ट्रभर आज धरणं आंदोलन करत आहे. भ्रष्टाचारी मंत्र्यांना निलंबित केलंच पाहिजेत. कारण की उद्धव साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी कोणत्याही कागदाची शहानिशा न करता एका थंबवर सरसकट शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं कर्ज माफ केलं. एवढं आम्ही बोलतो आणि थांबतो. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. बोर्डी येथील ग्रामदैवत श्री नागास्वामी महाराज यांच्या यात्रेचा महोत्सव उद्या 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानिमित्त आयोजित रथयात्रेसाठी भजनी मंडळ, दिंड्या आणि शिवभक्तांची उपस्थिती राहणार आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी गावात संत नागास्वामी महाराजांचे सुमारे 226 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे. महाराजांना भाविक श्री रामगिरी गोसावी म्हणून ओळखतात. श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारनंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी ही यात्रा भरते. नागास्वामी महाराज गावातील एका जुन्या मंदिरात धुनी लावून बसायचे आणि अन्नपूर्णा मातेची पूजा, आरती व जप करायचे. अनेक भाविक असाध्य आजारांवर उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. महाराज धुनीतील अंगारा देऊन रुग्णांना बरे करायचे असे सांगितले जाते. एका दुष्काळात महाराजांनी अखंड हरिनाम जप सुरू केला होता आणि 8व्या दिवशी धो पाऊस पडला. तेव्हापासून ग्रामस्थ 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह करतात आणि 8व्या दिवशी महाराजांच्या पादुका रथात ठेवून भव्य रथयात्रा काढतात. मंदिराचे प्रवेशद्वार पुरातनकालीन असून त्यावर कोरीव नक्षीकाम आहे. मंदिराच्या आवारात अन्नपूर्णा मातेचे भुयारी मंदिर आहे.
नागपूरचे राजे रघुजी भोसले यांच्या पत्नी वाकाबाई पुत्रप्राप्तीच्या इच्छेने महाराजांच्या दर्शनासाठी येत असताना महाराजांनी संजीवन समाधी घेतली। त्याच ठिकाणी आता महाराजांचे भव्य मंदिर आहे। यात्रेनिमित्त रथ मिरवणुकीची परंपरा आहे। यामध्ये महाराजांच्या पादुका रथात ठेवून दोरीच्या सहाय्याने रथ ओढून गावातून मिरवणूक काढली जाते। श्रावण महिन्यातील 4ही सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो। रथयात्रेमध्ये विदर्भातून भजनी मंडळी, वारकरी दिंड्या आणि शिवभक्त सहभागी होतात। दुपारी 12 वाजता काल्याचे कीर्तन झाल्यावर रथयात्रेला सुरुवात होते। या सर्व धार्मिक कार्यक्रमामुळे बोर्डी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व प्राप्त झाले आहे। श्री अकोला गुजराती समाज संचालित श्रीमती मेहरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने एक स्तुत्य उपक्रम राबवत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला। दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केलेल्या एका विशेष कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी गणेश मूर्ती घडवण्याचा अनुभव घेतला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ गणेश मूर्ती बनवणे हा नसून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांच्यातील सुप्त सर्जनशीलतेला वाव देणे हा होता। श्री अकोला गुजराती समाज संचालित श्रीमती मेहरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने एक स्तुत्य उपक्रम राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सुरुवात आज केली। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला श्री गुजराती समाज अकोलाचे अध्यक्ष दीपेनभाई शहा यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यशाळेला विशेष मार्गदर्शन लाभले ते वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद असलेल्या लहानशी जगातील सर्वात लहान मातीकामाची मास्टर ट्रेनर पूर्वा प्रमोद बगलेकर यांचे। त्यांनी शाडू मातीचा वापर करून गणेश मूर्ती कशी तयार करायची याचं आकर्षण प्रत्यक्षिक दाखवलं। मूर्ती तयार करण्याच्या विविध कला, शिल्पकलेचे बारकावे आणि पर्यावरणाची काळजी घेत सजावट कशी करावी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले। नमस्कार सर्वांना, मी पूर्वा प्रमोद बगळेकर। मी स्कूल ऑफ स्कॉलर हिंगणा रोड अकोला या शाळेत शिकते आणि मी जगातली सर्वात लहान मातीकामाची यंगेस्ट मास्टर ट्रेनर आहे। माझ्या आतापर्यंत 98 वर्कशॉप झाले आहेत आणि मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण माझी नोंद झाली आहे आणि मी आतापर्यंत 50,000 अँड मोर स्टुडंट्सला हे शिकवलं आहे ट्री गणेशा कसे बनवतात। कारण लोक जे पॅरिसच्या मूर्त्या आणतात त्याच्यामुळे आपली सॉइल पण पोल्यूट होते आणि वॉटर पण पोल्यूट होतं। त्याच्याच साठी हे सगळं वाचवण्यासाठी ही ट्री गणेशा ही संकल्पना वापरली, ज्याच्यामध्ये मातीचा जो गणपती असणार त्याच्यावर आपण बियांनी सजावटी करू, म्हणजे ती मूर्ती जिथेही विसर्जित होणार तिथे एक झाड उगेल। आणि माझ्या सर्वांची खूप विनंती आहे की या वर्षीपासून तुम्ही सगळेजण ट्री गणेशा ही संकल्पना वापरा। धन्यवाद। महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सिंगरूप यांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली आणि NSN समन्वयक प्राध्यापक अनिल वानखडे यांच्या अचूक नियोजनामुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला। या उपक्रमात श्रीमती मेहरबानू महाविद्यालय, GS कॉन्व्हेंट अकोला आणि स्वावलंबी विद्यालय येथील 100हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। NSSच्या स्वयंसेविकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, साहित्य व्यवस्थापन आणि सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली। या यशस्वी आयोजनामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता। या कार्यक्रमामुळे विद्यार्थी केवळ कला शिकले नाहीत तर पर्यावरणाची जाणीव ठेवून सण साजरे करण्याचा एक नवा दृष्टिकोन घेऊन गेले। श्री अकोला गुजराती समाजाद्वारे संचालित श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मध्ये आज NSS विंगच्या अंडरमध्ये आज पर्यावरण पूरक गणेश कसे बनवायचे गणपतीची मूर्ती याची वर्कशॉप अरेंज केली आणि त्याच्यामध्ये पूर्वा बागलेकरला आम्ही बोलवलं होतं। खूप कौतुकाची गोष्ट आहे की आमची जी समाजाद्वारे संचालित शाळा आहे GS कॉन्व्हेंट आणि स्वावलंबी शाळेचे विद्यार्थी त्यात सहभागी झाले आणि आजच्या या पिढीला जर आपण पर्यावरण पूरक गणपती कसे बनवायचे हे शिकवलं आणि त्यांच्या मनात हे रुजवलं की पर्यावरण पूरक गणेश उत्सवच झाला पाहिजे तर येणाऱ्या पिढीला हे जाणीव नक्की राहील की आपण पर्यावरणाची रक्षा कशी केली पाहिजे। आणि दरवर्षी हा उत्सव आम्ही खूप मोठ्या उत्साहाने आमच्या कॉलेजमध्ये साजरा करत असतो। धन्यवाद।
स्मार्ट चॅम्प्स अबॅकस लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने अबॅकस स्पर्धेचे आयोजन डाबकी रोड अकोला येथील विश्वकर्मा स्कूल ऑफ एक्सलन्स येथे 3 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते। स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून VSC स्कूलच्या प्राचार्य खेडकर मॅडम, कोळंबकर सर उपस्थित होते। स्मार्ट चॅम्प अबॅकसच्या स्टाफमधील स्वरांजली खराडकर मॅडम, प्रांजली घारोडकर मॅडम, योगिता सांबेकर मॅडम, सौ वैशाली संदीप पळसकर व संदीप पळसकर सर उपस्थित होते। अबॅकस स्पर्धेत शिवर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। फर्स्ट लेवलमध्ये प्रांजल ओहेकर व समृद्धी भालतिलक हिला 3री रँक मिळाली। सिनियर लेवलमध्ये RV फुकट हिला फर्स्ट रँक, देवांश बुटे 2री रँक तर कृतिका घाटोडे हिला 3rd रँक मिळाली। सेकंड लेवलमध्ये ईश्वरी खेसबाग, ईश्वरी बुधलकर, उन्नती बोबरे, पूर्वा आगलावे, तन्मय खंडारे यांना फर्स्ट रँक मिळाली। श्रीपाली भालतिलक, स्वरा कावलकार, रिद्धेश मुरुमकार यांना सेकंड रँक तर श्रुती मुरुमकार, प्रवण वानखडे यांना 3rd रँक मिळाली। थर्ड लेवलमध्ये आर्यन नाले, प्रसाद बंड यांनी फर्स्ट रँक तर आयुष प्रधान, सृष्टी इंगडे यांना सेकंड रँक मिळाली। ईशानी पळसकर, विराज वरणकार यांना 3rd रँक मिळाली। फोर्थ लेवलमध्ये श्रेयस तोंडे यांना फर्स्ट रँक मिळाली। सार्थक गावंडे याला सेकंड रँक व सोहम वरणकार याला 3rd रँक मिळाली। वेदिका मॅथ्समध्ये वंश प्रफुल इंगोले याला फर्स्ट रँक, मयुरी वरणकार हिला सेकंड व त्रिशा केवठे हिला 3rd रँक मिळाली। स्मार्ट चॅम्प्सच्या संचालिका सौ वैशाली संदीप पळसकर यांनी सर्व विद्यार्थ्यांची स्पर्धेची चांगली तयारी करून घेतल्यामुळे सर्व स्तरावरून व पालकांकडून त्यांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे। स्वरा कावडकर हिने ओरल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये फास्ट उत्तरे देऊन सुपरफास्ट ट्रॉफी प्राप्त केली, हे विशेष। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। कीर्तनकार हे समाजातील महत्त्वाचे स्तंभ आहेत। ते त्यांच्या निरपेक्ष सेवेतून समाजाला योग्य दिशा मिळते, असे मत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आगळावेगळा गौरव सोहळा कीर्तनकारांचा झाला, त्यावेळी त्यांनी हे मत नोंदवले। समाज प्रबोधनाचे महान कार्य करणाऱ्या कीर्तनकारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक आगळावेगळा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। गजर कीर्तनाचा सन्मान कीर्तनकारांचा या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते तब्बल 300 कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी कीर्तनकाराच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली। ते म्हणाले, आजच्या काळात समाज माध्यमांचा प्रभाव वाढत असतानाही कीर्तनकार आपल्या पारंपरिक कलेच्या माध्यमातून समाजात नैतिकता आणि चांगुलपणाची बीजे रोवत आहेत। त्यांचा हा त्याग आणि समर्पण अतुलनीय आहे। कीर्तनकारांचा सत्कार करताना त्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, फेटा आणि खास ड्रेस देऊन गौरवण्यात आले। या सन्मानाने कीर्तनकारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता। या कार्यक्रमाला माजी आमदार संजय रायमुलकर आणि शशिकांत खेडेकर यांचीही विशेष उपस्थिती होती। सत्कार सोहळ्यानंतर उपस्थितांनी पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला। हा अनोखा उपक्रम लोकांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। ऐतिहासिक धारगड येथे 3ऱ्या श्रावण सोमवारी हजारो शिवभक्तांनी दर्शन घेतले। सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत यात्रा होती। वन विभागाच्या अटी शर्तीनुसार ठराविक वेळेपर्यंत शिवभक्तांना जंगलात प्रवेश मिळाला। श्रावणातील 3ऱ्या सोमवारी भरणारी यात्रा ऐतिहासिक महत्त्व जपून आहे। अकोटजवळ असलेले निसर्गरम्य शिवतीर्थस्थान धारगड हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असल्याने येथे जाण्यासाठी वन विभागाच्या खटकाडी व पोपटखेड तपासणी नाक्यांमार्फत सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवास होता। भाविकांसाठी विशेष बसची व्यवस्था धारगड यात्रेदरम्यान करण्यात आली होती। अकोला व अमरावती जिल्हा पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता।
अकोट शहरातही रविवारी शिवभक्तांसाठी चना, पोहे, चहा, फराळ स्टॉल होते। या यात्रेसाठी रविवारीच विविध मार्गाची शिवभक्त डोंगरदऱ्यातून पावसाच्या सरी झेलत हर हर महादेवच्या गजरात महादेवाची गाणी म्हणत धारगडकडे निघाले होते। सोमवारी सकाळपासून शिवभक्त धारगड गुहेसमोरील पवित्र धारेखाली स्नान करून मोठ्या आणि लहान शिवलिंगांचे जलाभिषेक करून पूजा अर्चना करून निसर्गरम्य वातावरणात महाप्रसादाचा लाभ घेऊन शिवभक्त परत निघाले। श्री क्षेत्र धारगड सेवा समिती अकोट तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी नियोजन केले होते। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप असून नरनाळा किल्ल्यावर श्री हनुमानगड सेवा समितीतर्फे देखील महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती। तिसरा श्रावण सोमवारी शिवभक्तांचा उत्साह दिसून आला। शहरातील अनेक शिवभक्त मंडळांनी आपापल्या पालख्या कावड घेऊन गांधीग्राम गाठले होते। गांधीग्राम येथून पवित्र पूर्णा नदीचे पाणी आणून श्री राजराजेश्वराचा अभिषेक करण्यात आला। तिसऱ्या सोमवारी शहरातील पालख्या व कावड यांची संख्या मागील 2 सोमवारच्या तुलनेत कमी होती। रविवारी रात्री काही शिवभक्त ढोल ताशे व डीजेच्या तालावर पालख्या कावड घेऊन गांधीग्रामकडे रवाना झाले होते। सोमवारी सकाळपासून या पालख्या व कावड एका मागोमाग शहरात दाखल होत होत्या। या शिवभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली होती। पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती। दरम्यान श्री राजराजेश्वर मंदिरात सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत शिवभक्तांची मोठी रांग लागलेली होती। मंदिर परिसरात माळा, फुले, प्रसाद, घरगुती वस्तू आदींची दुकाने उभी होती। भाविकांनी दर्शनाबरोबरच खरेदीचाही आनंद घेतला। यावेळी मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचा शेकडो श्रद्धाळूंनी लाभ घेतला। कोणतीही अप्रिय घटना घटू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रात्रीच्या वेळी पूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे मंदिराची शोभा अधिकच खुलून दिसत होती। पाहूया आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी केलेला भक्तांशी संवाद। भक्तों की भीड़ बता देती है कि दरबार किसका है। अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर सध्या हरी बोलाच्या महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली आहे आणि मी या क्षणी सध्या अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर इथे आहे। मी नेहा आरसीच्या माझ्या सगळ्या दर्शकांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सेवेत परत तत्पर आहे। अशाच भक्तिमय वातावरणात आणि भक्तीत तल्लीन झालेल्या भाविकांच्या मनोकामना ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या मनातले जेही भाव आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असतो। चला तर मग थोडा आढावा घेऊया, भक्तिमय वातावरणात थोडंसं तल्लीन होऊया। आरसी मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। ही जी सेवा आहे ही सेवा तुम्ही किती वर्षापासून करते? आज झाले 35-40 वर्षापासून आमच्या सासूबाई पिढ्यानपिढ्यापासून ही चालू आहे। पहिले खूप काही भंडारा होता पण सध्या आम्ही जिलेबीवरच आणलेलं आहे। परमेश्वराकरता काही ना काही एक त्याच्या आमच्या माध्यमातून ते करून घेतो। नक्कीच पिढी चालू आहे, आमचे आई करत होती, सध्या आम्ही करतो। अच्छा, म्हणजे जीवनाचं सुख आता काही ना काही आपल्याला शक्तीचा स्रोत असतो, तो आपल्याकडनं मिळतो, त्यांच्याकडनं मिळतो आपल्याला आणि पुढचं जीवन जगायचे एक उत्साह। सगळं काही देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे, सुख दुःख येतच राहतात, तरीवर त्याच्यावर मात करून आम्ही परमेश्वराच्या चरणी येतो आणि शेवटपर्यंत यावं हीच इच्छा आहे। थोडंसं वेगळं नियोजन केलेलं आहे। पोलीस विभागाकडनं ज्या सूचना प्राप्त झाल्या त्या उद्देशाने आपण यावेळेस पालखीचं समोर येईल पण पाठीमागून निघेल आणि पाठीमागून निघताना डाव्या हाताला पोळा चौकातून ज्यांना तिथून दिशा बदलतील, परंतु जे मागच्या वेळेसपर्यंत जी अडचण व्हायची की बाबा एकाच दरवाजाने यायचं आणि त्याच दरवाजाने तर 5-5 पालख्या पाठवण्याची परंपरा होती, तर ती आता सातत्याने सुरू होईल। त्यामुळे जो रात्री होणारा जो उशीर आहे तो यावेळेस लवकर होईल अशी अपेक्षा आहे। यावर्षी पूर्णपणे बंदोबस्ताचं, त्याचप्रमाणे भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारचं आणि दर्शन सुद्धा भक्तांचं लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आम्ही रांगा लावण्याची आणि एक पुन्हा जो समोरचा ओटा आहे त्या ओट्यावर सुद्धा आम्ही अशा रांगा लावून बॅरिकेड लावलेले आहेत, जेणेकरून गर्दी होणार नाही, त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आणि चांगल्या प्रकारे पोलीस विभागाच्या सहकार्याने चांगलं नियोजन केलं। महादेव हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव, हर हर महादेव। सेवा तो कुछ करते नहीं, अच्छा लगा बहुत यहाँ पर आकर के,
महादेव के मंदिर में, बहुत आनंद आया, बहुत बढ़िया लगा। यहाँ आने के बाद में मानसिक संतुलन और बढ़िया रहता है, और जो घर की गृहस्थी है, परिवार की सुख शांति है, सब बढ़िया मिलते हैं, समृद्धि बढ़ती है। और जैसे महादेव का, हर महादेव का जो कार्यक्रम है, हर साल जो भक्ति का महाशिवरात्रि और इसमें होता है, इससे आने से हमको आनंद और सुख शांति का प्रदान मिलता है हमको। नहीं, पर सुख शांति सदा बरसती रहती है। भगवान की बहुत दया है, शिव महाराज की बहुत दया है। हर हर महादेव, हर हर महादेव। शांतीचा समितीने बंदोबस्त त्याच्याकडे असतो आणि आम्ही आता मीटिंग आहे आमची मंगळवारी मीटिंग आहे। मंगळवारी मीटिंगमध्ये आम्ही मग मंगळवारी या बुधवारी आमची मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये आम्ही ते सगळे नंबर वाटू, सगळ्या डिक्लेअर होऊन जातो। त्याच्यानंतर आमचे ते शांतता समितीवाले असतात, ते पूर्ण त्याची गाडी ॲम्ब्युलन्स गाड्या आहेत, बाकी ते कार्यकर्ते आहेत, ते पूर्ण पहिल्या पालखीपासून आखरीच्या पालखीलो शेवटच्या पालखीलो ते पालखीलो घुमत असतात। ते म्हणजे आम्हाला सध्या ह्या पालखी उचल्या आम्हाला ह्या वर्षी 50 वर्ष होऊन झाले। त्या 50 वर्षात आम्ही फक्त 2-3 जण व्हायचे। आम्ही 1950 बाकी सगळे नवीन कार्यकर्ते, बाकी सर्व नवीन कार्यकर्ते। कसं आहे की 1942-43 साली सुरू झालेली ही परंपरा आज 82 वर्षात गेलेली आहे। आणि 1942 साली 43 जे लोक असतील ते तर समजा आता नाही आहे, परंतु आता हे यांच्यासारखे जे लोक हे 50 वर्षापासून, आम्ही तर कसं 20-25 वर्षापासून जोडलेलो आहोत। ते करतात वाल्मिक समाजाचे गुरु सारवाण आहेत, त्यांना सुद्धा एकत्रित करून ही नवीन बॉडी तयार केली। आणि या नवीन बॉडीचा विचार असा आहे की यावेळेस श्रावण 1.5 महिना हा सोहळा न करता, म्हणजे तो तर करणार आहे, पण याहीपेक्षा वर्षभर इव्हेंट एक शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा धर्मपोषणाचे कार्य असेल, ते प्रत्येक सोमवारी इथे महाप्रसादाचा दुर्मिळ लाभ कोणाला कोणाला संधी मिळते, कोणाला कोणाला म्हणजे प्रसाद वाटपण्याची खूप मस्त संधी मिळते। यावेळेस हा योग आलेला आहे। आपल्यासोबत एक सर जोडलेले आहेत। तर सर, आपलं पूर्ण नाव? मी विजय शंकरराव पारतवार। हा, आणि आज ही जी संधी आहे ही आपल्या वाटेला आलेली आहे। महाप्रसादाचं वाटप हे तुमच्या हस्ते होणार आहे। कसं वाटतं आपल्याला? कसं आहे, राजराजेश्वर महाराज जे दैवत आहे ते अकोला महानगरपालिकेचं, अकोला नगराचं आराध्य दैवत आहे। माझे वडील या शिवभक्त मंडळाचे आदिवासी सदस्य होते। त्यांच्या कृत्यर्थ मी दरवर्षी एका सोमवारला महाराजाचा वाटप करतो। अच्छा, आणि इथे आल्यावरती तुम्हाला कुठलं आध्यात्मिक समाधान प्राप्त होतं? मी लहानपणापासून या मंदिरामध्ये येतो। इथे आल्यानंतर जे समाधान होतं ते कुठेच मंदिरात होत नाही। इथे कसं म्हणजे राजराजेश्वर देव म्हणजे इथं म्हणजे जागृत देव आहे इथले। त्यांची फार म्हणजे प्राचीन काळातली स्टोरी आहे इथली, म्हणजे गोष्ट आहे। त्यामुळे भक्तांना इतकं विश्वास आहे इथे की ते कधी म्हणजे बाहेरगावूनही लोक इथं खूप श्रद्धेने येतात। त्यांना इथं आल्यावर खूप समाधान वाटते, म्हणजे असं वाटते की आपलं घरी आलो आपण इथे। 50 पर्यंत आम्ही लग्न झालं त्यापासून येतच इथे। अच्छा, आमच्या घरी मुलाबाळ नाही होते, 6 झाले आम्हाला। अजून 45 वर्षाचा माझा मुलगा आहे, नवस केला इथं। आता वाटप सुरू आहे। आता आमचे मामा आहेत सुरेश धनराज बुंदेले, त्यांच्याकडून इथे लाडू वाटप असते दरवर्षी। तर आता आम्ही ते वाटप सुरू करण्यासाठी इथे थांबलेलो आहोत। जय भोलेनाथ, नमः महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव। प्रतीक्षा आहे तर कोणाला बी आहेच ना, सगळ्याला माहिती आहे का राजेश्वरामध्ये एक नंबर काम आहे सारं। जरा व्यवस्थाही चांगली झाली आता, सगळं झालं। नाही तर पहिले मंदिरात काहीच नव्हतं, आता सर्व व्यवस्था झाली, येणं जाणं झालं सारं। गजानन महाराजचं मंदिर चांगलं झालं, याचं मंदिर झालं, हे सर्व मंदिर झालं। जवळजवळ 50 वर्ष झाले राजेश्वराजवळच राहतो, इथंच घर राहतो, त्यांना काही अडचण नाही आम्हाला। हा ठीक आहे, गर्दी आहे, फक्त गर्दी आहे, घराला अडचण आहे, जायची यायची, लोकांची जायची अडचण आहे, ते आता गव्हर्नमेंट केली काहीतरी। मॅडम, सर्व जगातलं सुख एका ठिकाणी आणि महादेवाच्या या राजेश्वर मंदिरात आल्यावर जे सुख मिळते, जे समाधान मिळते, त्याचं मूल्य नाही सांगता येत। आणि जेव्हा जातो अशी उत्सुकता राहते की मी देवाला कधी भेटतो आणि कधी मी माझं देवावर मानतो सर्व। आणि मी देवाला ही प्रार्थना करतो की सर्व जगात शांती। पता है आपको, अभी आपको यहाँ पे सब जो आरआरसी के जो अपने जो भी दर्शक है ना, वो सब देख रहे हैं। ये कावड़ लेके आप महादेव पे जल चढ़ाने वाले हो ना, तो आपको कैसा फील हो रहा है, कैसे लग रहा है आपको? अच्छा लग रहा, कैसे लग रहा है आपको? अच्छा लग रहा है। यहाँ पे देखो, ये कावड़ लेके जा रहे हो आप। अच्छा, अब भगवान जी को दर्शन करने जा रहे हो आप? अच्छा, कहाँ से आए हो आप? कहाँ से आए हो आप?
भोपाल से। ओ माय गॉड, भोपाल से आए हो। और आपका नाम क्या है? तेजस। तेजस, कितने साल के हो आप? 5 साल का। 5 साल। माझ्या सगळ्या दर्शकांना मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे, भोपाळवरनं काही भाविक भक्त इथे आलेले आहे आणि अगदी 5 वर्षाचा चिमुरडा माझ्यासोबत आहे आणि महादेवाला भेटायला तसाच तत्पर झालेला आहे। हातात छोटीशी कावड घेऊन देवाच्या दरबारी तो चाललेला आहे। बोलो हर बोला महादेव। एकंदरीत भक्तांचा आढावा घेतला तेव्हा काही भक्तांच्या अशा मागण्या होत्या किंवा नवस होता की घरात गोकुळ आणलेला आहे आणि किती तासापासून प्रतीक्षेत रांगेत इथे उभे आहे की कधी महादेवाला भेटतो आणि 1 लोटा जल कधी अर्पण करतो, अशी ही प्रतीक्षा काही भक्तांची आहे। ज्या दरबारात गर्दी नसेल तो दरबार कसला आणि भाविकांनी उसळलेला हा महादेवाचा दरबार आहे। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगळे सोबत, RRC न्यूज, अकोला। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। राज्यातील मंत्र्यांचे प्रतिकात्मक कारनामे ठरले चर्चेचा विषय, ठाकरे गटाचे राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन यशस्वी। महापालिकेसमोरचे अतिक्रमण काढले गेले, चौपाटी आणि काला चबुतरा होईल काय अतिक्रमण मुक्त। तरुणांचा आवडता ब्रँड व्हॅन हुसेन ऑफर्सची लूट, रतनलाल प्लॉट चौकातील शॉपमध्ये गर्दी। नेत्यांच्या सोयीसाठी कचरा घंटा गाडीचे मजूर केले बेरोजगार, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारांचे अर्धनग्न आंदोलन। धारगड यात्रेबरोबर आज राजराजेश्वराला भाविकांची गर्दी, भाविकांनी मनोभावे केली शिवशंभूची पूजा अर्चना। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,35,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।